महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा. तुम्ही थेट आता तुम्ही पक्षाच्या विरोधात तुम्ही केलेला आहात की कारण की जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसने युती करू नये वंचित सोबत असं तुम्ही थेट सांगताय. काय नेमकं प्रकरण काय कारण काय? साहेब, आता ज्यावेळेस कॉर्पोरेशन सोबत कल्याण काळे साहेबांनी युती तोडलेली आहे आणि आता जे ग्रामीण भागामध्ये जे आहे ते त्यांच्यासोबत युती का करत आहे, माझा प्रश्न हा आहे की ते आता कशासाठी युती करत आहेत आणि त्यांनी ती युती करू नये असं माझं ठाम मत आहे. ते पण महानगरपालिकेत तुम्हाला एवढं एकच तुमचं एकमेव फक्त एकच उमेदवार तुमचा निवडून आलेला आहे. युती का नाही करू? साहेब, मला एक सांगा, तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये कोणता एक नगरसेवक निवडून आलेला आहे? तो जो आला त्याच्या सोबळावर आलेला आहे, तो जो व्यक्ती जो निवडून आले ते सोबळावर आहे. काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोणता नगरसेवक निवडून आलेला आहे? एक पण नगरसेवक निवडून आले नाही. आणि त्यांनी जी युती केली असती तर कदाचित वेगळं चित्र राहिलं असतं. काँग्रेसची 20 असते आणि वंचितची 20 असते, अशी 40-45 लोक कॉर्पोरेशन मध्ये निवडून गेले असते. काय युती तुटण्याचं काय कारण तुमचं महानगरपालिका? नेमकं कारण असे, काळे साहेबांनी हट्ट धरून बसले आणि हे सगळं काही कारस्थान जे आहे ते काळे साहेबांमुळे झालेलं आहे. काय कारण काय? काळे काय केलं नाही, त्यांची कुठेतरी हात मिळवून झाली त्यावेळेस त्यांनी युती केली नाही ना. कोणासोबत मिळवली नाही? बीजेपी सोबत हात मिळून झाली असेल तेव्हा त्यांनी वंचित सोबत आणि उबाडा सोबत युती केली नाही. ते जालन्याचे रनिंग खासदार आहेत साहेब, राहू द्या ना, खासदार आहेत. आम्ही पण त्यांना 15 वर्ष 20-25 वर्षापासून ओळखतो त्यांना पण आम्ही. जे त्यांनी काय वाटतं किती पण घेतले असतील? नाही, घेतलेलं तर आहे, पण ह्या जनता आरोप करते त्यांच्यावरती आणि नेमकं कुठं ना कुठं हात मिळवून झालेले आहे. खासदार म्हटल्यावर किती घेतला अंदाज? नाही साहेब, आता हे तर मी सांगू शकत नाही ना किती घेतले असतील तर. खासदार तुम्ही आरोप करता की त्रास? नाही साहेब, याच्यामध्ये त्यांनी युती केली असती ना तर आम्ही हा जो आरोप आहे जनतेने सुद्धा केला नसता त्यांच्यावरती आणि बीजेपीने त्यांना म्हणजे घेतले असेल असं आम्ही जनतेकडून आम्ही 5 ऐकतो. 5,000? हा, 5,000? 5 कोटी आम्ही ऐकतो जनता घेतली म्हणून. जनता सांगू राहिली आम्हाला 5 कोटीमुळं भारतीय जनता म्हणून युती तोडली वंचित सोबत, असं असू शकतं. तुमचे थेट आरोप काय आहेत आणि तुमची भूमिका काय राहणार आहे? आता मी वंचित सोबत जे आहे काँग्रेस पक्षाने आता इथून पुढे युती करू नये आजच्या घडीला, तर कारण महानगरपालिकामध्ये त्यांनी युती केलेली नाही आणि आता कशाला त्यांच्याकडे लोटांनी घालतात आणि ते सुद्धा तुम्हाला थारा लागून देणार नाही. ते सुद्धा वंचिताला सुद्धा तुम्हाला उभा करणार नाही यावेळेस, कारण त्यांच्यासोबत तुम्ही बोलणी एक केली. प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं का बा स्थानिक लेवलवरती तुम्ही युती करा आणि साहेब कधी काँग्रेस सोबत युती करायचे म्हणत नव्हते, पण यावेळेस त्यांनी फार आमच्या साहेबांनी जे आंबेडकर साहेबांनी त्यांनी फार उत्साह दाखवून त्यांनी बा युती करा स्थानिक लेवलवरती आणि त्यांनी सुद्धा आग्रह केला का बा तुम्ही युती करा. पण आमच्या काळे साहेबांनी युती केली नाही, तर आम्हाला बी त्यांच्यावरती शंका आहे की त्यांनी काय युती केली नाही. तुम्हाला नेमकी शंका काय आहे आणि तुमचा थेट आरोप काय आहे? थेट आरोप आहे त्यांनी कुठेतरी हातमिळवणी केलेली आहे कोणासोबत? भारतीय जनता पार्टी सोबत आंदोलन. तुमचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षासोबत काळे साहेबांनी हात मिळवणी केली आणि त्याच्यामुळे तुम्हाला यावेळेस फटका बसला असं म्हणणं? हो, 100%. हे स्पष्ट. आज जे आहे आम्ही जे आज कार्यकर्ते जे हारून थकून बसलेले आहेत, ह्या केवळ काळे साहेबांमुळे आम्ही आज आमचा विजय झालेला नाही. आम्ही जे हरलेले पुरे कार्यकर्ते, आज पूर्ण कार्यकर्ते या औरंगाबाद शहरामध्ये कॉर्पोरेशन मध्ये सगळं संपलेलं होतं. आम्ही आज आमचं सगळं तन मन धन सगळं काही आम्ही डावावर लावून टाकलं आणि केवळ या माणसामुळे आम्ही पराजित झालेलो आहे. काळे साहेबांचं असं म्हणणं आहे की वंचित सोबत आम्ही याच्यामुळे हातमिळवणी केली नव्हती त्या काळात की कारण त्यांच्या ज्या स्टँडिंग ज्या जागा होत्या ते मागत होते, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी. साहेब, न्याय मिळावा म्हणून आमचा फक्त एकच नगरसेवक होता प्रभाग 24 मध्ये, जगताप म्हणून. बाकी जागा कुठं होते काँग्रेसला? एक चिकलठाण्यामध्ये होती, तो पण शेख सोहेलची जागा होती, तो पण पक्ष सोडून गेलेला आहे. कारण यांना कटूनच लोक पक्ष सोडून चालले साहेब. आज आमची पण आमच्यावर वेळ आलेली आहे, आम्हाला पण उद्या पात्रा वेगळा घ्यावा लागणार आहे. आमची बी पार्टी जे आहे आम्ही दुसरीकडे जाऊ शकतो. आम्हाला पण आहे ना अधिकार. आम्ही केव्हापर्यंत काँग्रेसचा झेंडा असेल यांच्या गुलामगिरी कवरला करायची आम्ही. या वरिष्ठांनी पक्षश्रेष्ठींशी काही कानावर घातले का? हो, घातलेले. कोण? महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास बापू अवतडे सांगितलेलं आहे.
नामदेव पवार साहेबाच्या कानावर टाकलेलं आहे आणि जिल्हा युसुफ भाईच्या कानावर टाकलेलं आहे. काळे आणि साहेब काळे साहेबांवर काही कारवाई करण्यात यावी किंवा असं काही करण्यात यावी, तुमची अशी काही भूमिका आहे? हो, मी तर म्हणतो वरिष्ठांनी जे आहे थेट येऊन सनी काळे साहेबाला विचारलं पाहिजे का तुम्ही युती का नाही केली. जसं तुम्ही मला प्रश्न विचारताय साहेब, तसं मी पण प्रश्न विचारतो वरिष्ठाला का काळे साहेबाला तुम्ही बोला. जसं आम्हाला निलंबन करू शकता, काही कारवाई करू शकता, त्यांना तुम्ही सुद्धा निलंबित करा पार्टीमधून. वंचित बहुजन आघाडीने आरोप केला होता की त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली, त्याच्यामुळेच आमची युती तुटली, असं योगेश बन आणि सुजात आंबेडकरांनी सुद्धा असे आरोप केले होते. हो, त्यांनी जे आरोप केले त्यांना पण काहीतरी माहिती झालं असेल तेव्हा त्यांनी आरोप केले आहेत ना. तुम्ही पक्षात आहात तर तुम्ही काय बघितलं एकंदरीत, तुम्हाला काय वाटतं? आम्ही पण पक्षामध्ये बघू लागलो. त्यांचं जे प्रचार जे पाहिजे होता तसं त्यांनी आमच्या याच्यात प्रचार केलेला नाही. आपलं नाव? सुरेश पवार, बरं. महाराष्ट्र प्रदेश सचिव, काँग्रेस सेवादल.